नोव्हेंबर महिनो चालू झालो, दिवाळी संपली तरी पाऊस काय जावचं नाव घेत नाही मजा करता. म्हणून आज बावडेत इलंय, मी पण मजा करूचा ठरवले. बावडेतनं कळशी भरून पाणी काढला आणि मस्तपैकी सगळी भांडी धुवून घेतली. घराकडनं आज कोंबडा आणला गावठी कापून. तर इकडे थोडं पाऊस कमी झालो की धोंडू इकडे जोर करता आणि कलमा बघितला तर अशी चपचपावून भिजली आहेत. मस्तपैकी मांगरासमोर चूल पेटवलंय आणि चुलीत भेतून भेतून लाकडा घातली आणि एकदाची चूल पेटती केली. चूल चांगली पेटली आहे ही लक्षात येताच मी चिकन बारीक करून घेतलंय. चुलीवर ठेवलो टोप, त्याच्यात ठेवला आदान, कारण आपल्या भात आणि चिकन करूचं. समोर पडलेलं नारळ घेतलंय आणि त्याच्यावरच चिकन बारीक केलंय, कारण आमच्याकडे सोकाटण नाही. चिकन बारीक केला आणि त्याच्यानंतर आपल्याक वाटप नाही, त्यामुळे आपण घराकडनं ह्या ग्राइंडर आणलेलो, त्याच्यावर कांदो आणि टोमॅटो बारीक करून घेतलो. टोमॅटोची तर नुसती चटणीच झाली. इकडे आगीन जोर केल्यान भात करून घेतलो आणि भात केल्याच्या नंतर पहिलो आधी कांदो परतून घेतलो, त्याच्यात टोमॅटो टाकलो, याची चांगली ग्रेव्ही परतून घेतली. त्याच्यानंतर लिंबिणीच्या झाडाखाली गेलंय, एक चांगला सणसणीत लिंबू काढून घेऊन इलंय आणि इकडे जो चिकन ठेवलेला होता तर शिजत घातलंय. चिकन चांगला शिजल्यावर त्याच्यातला थोडासा काढून टेस्टसाठी घेतलंय आणि मस्तपैकी जाऊन माडात बसलंय. चिकनचा कलर बघा, कवटावरची कोंबडी होती. मस्तपैकी चिकन घेऊन माडात पावसाक सांगत होतं, तू जशी मजा करतस तशी आजचा दिवस मी पण मजा करणार आहे. आज टेन्शन नाही आहे, किती काम होऊन दे नाही तर काम होऊ दे नको, कारण आज आपण पार्टी करूसाठीच इलाव. पार्टी करताना जर वेळ दिल्यान तर काम करणार. ताट मस्तपैकी सजवलंय आणि धोंडूक जेव वाढलंय आणि मी सुद्धा जेव घेतलंय. चला जेव केव्हा. पावसाक कसा वाटला तर पाऊस सांगात. तुमका व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा.